नमस्कार, सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांचं युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या संधीचा फायदा घेऊन भारतामध्ये गॅसच्या भासत आहे। आपण माध्यमातून बघतो। अशाच प्रकारे अचलपूर तालुक्यातील पत्रोड गॅस एजन्सी, इंडियन गॅस पटोकाल इंडियन गॅस एजन्सी या ठिकाणी अनेक लाभार्थी आहेत। कित्येक दिवसापासून लाईनमध्ये लागतो आणि लाईनमधून परत जावा लागतो। परंतु यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा की जर आपल्याला जर गॅस घ्यायचा तर गॅस येतो त्यावर आपलं अनिवार्य असते आणि जर DSC कोड आपल्याला मिळाला तर त्याचा संपूर्ण विषय खलास होतो। त्याला म्हणजे सिलेंडर मिळाला हा विषय नेमका धरला जातो। आणि यामध्ये आता आपण बघतो आहोत की प्रथमच आपल्याला या गॅस एजन्सीमध्ये अनेक लाभार्थी आहेत की या अनेक लाभार्थ्यांची डिलिव्हरी झाल्याचे पाहायला मिळालेले आहे। त्यांना DSC कोड आणि OTP सुद्धा त्याचीवारी झालेली आहे। त्यामुळे जे सिलेंडर मागायला येऊन राहिले त्यांना सिलेंडर मिळून नाही आला आणि त्यांना सांगून राहिले की गाडी येणार आहे आणि गाडी आल्यावर तुम्हाला सिलेंडर मिळेल। बरं 8 दिवसापासून ते सिलेंडरसाठी इथे येतात। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे अचलपूर तालुका पुरवठा अधिकारी राहुल केदारे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की जर OTP जर मिळाला असेल तर त्याला सिलेंडर द्यायलाच लागते आणि जर असे जर लोक असेल तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी आणि मी संबंधित जे गॅस एजन्सी याची चौकशी करण्याचे सुद्धा मी देणार आणि या जे लाभार्थी आहेत त्यांनी माझ्याकडे तक्रार करायची। महत्त्वाचा विषय म्हणजे की आता या जो साठेबाजीचा जो प्रकार चालू आहे तो साठेबाजीचा प्रकार जे लाभार्थी आहेत त्यांना माहीत सुद्धा नाही आहे। त्यांच्या खात्यावर त्यांच्या ज्या पुस्तक आहेत त्यांच्या याच्यावरून तो सिलेंडर उचलल्या चालले आणि कुठंतरी दुसऱ्या माणसाला देण्यात येते। त्यासाठीच हा मोठा प्रकार पाहायला मिळत आहे। आणि आता आपण नुकतेच आपल्या कॅमेऱ्यामध्ये 3 लाभार्थ्यांची बाईट घेतलेली आहे। ते सुद्धा त्यांच्यावाला उचल झालेली आहे। परंतु जर तिथे येऊन राहिले तर त्यांना सांगून राहिले की गाडी यायची आहे। मात्र महत्त्वाचा विषय म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ जे लाभार्थी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा आणि कुठंतरी साठेबाजी रोखावी यासाठी शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी। कारण भर उन्हामध्ये इथं आपण बघतो लाभार्थी भर उन्हामध्ये रोज येऊन राहिले आणि इथून परत चालले, परंतु कुठंतरी गाडी यायचं आहे आणि गाडी नाही आली ठीक आहे, गाडी नाही आली परंतु ज्यांची बुकिंग झाली आहे त्यांचं पण ठीक आहे। जर त्यांचीवाली OTP मिळाली असेल तर त्याला सिलेंडर द्यायलाच पाहिजे हा नियम म्हणते आणि याची संबंधित चौकशी पुरवठा अधिकारी यांनी करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केलेली आहे। तुम्ही बुकिंग केल्यावरच आलो तर तसं सांगितलं का आता KYC करा, मग ते आमचा OTP नंबर आणा, सोयी दिला। 8 दिवस झाले तसंच चक्र मारून आलो। काम धंदे सोडून चाललोच घरी। आता म्हणतो ते गाडी येऊ द्या। विषय तोच आहे की तुला आता सिलेंडर OTP सर्व आहे हे झाल्यावर सिलेंडर भेटून गाडी आल्यावर तुमचं सिलेंडर घेऊन घ्या। या लोकांना म्हणतात तुम्ही घरी जा। किती दिवसापासून चक्र मारू आले? 8 दिवसापासून मध्ये आले। काय नेमका विषय झाला? आमचं सगळं क्लिअर असल्या आमचं सगळं क्लिअर KYC UNIT ते जे सांगितलं सगळं आणलं आम्ही। तरी आम्हाला 2-3 दिवसांनी तपलिकावर आले। आताही म्हणून राहिले का गाडी आली नाही। गाडी आल्यावर तुम्हाला भेटेल। 2 दिवसांनी ते 3 दिवशी तुम्हाला DSC नंबर भेटला? हा सगळंच भेटलं। OTP भेटलं, KYC केली। काय नाव तुमचं? दिलीप रुपला राणगे। तुमचं नाव काय? दादाराव पवार। दादाराव पवार। तुझा काय विषय? माझा विषय असा आहे की मी सिलेंडर उचललेला आहे 10/1/2026। माझ्या जे दाखवून आलं ते 2 म्हणजे 2 तारखेच्या नंतरचं सिलेंडर दाखवून आलं। मी तर मागच्या महिन्यात सिलेंडर उचललंच नाही। तर मग ह्याच्यावर हे तारीख नाही हे तारखेचा काय मसला आहे? मला म्हणता इथून तू डायरेक्ट पुढच्या महिन्याच्या त्या 18 तारखेला ये म्हणते। सिलेंडर या तारखेला काय कोणत्या तारखेला उचलला? तुम्ही पण सिलेंडरसाठी इथं आले आहेत? हो। तुम्हाला OTP मिळाला आहे? हो। सिलेंडर मिळाला नाही। काय नाव आहे तुमचं? कुठले? मी नंबर अच्छा म्हणजे बुकिंग नंबर लावला आहे पण सिलेंडर नाही आलं। अच्छा अच्छा अच्छा। तुमचा OTP नंबर? OTP आलेला आहे, सिलेंडर मिळालं। कुठले आहे तुम्ही? अचलपूर। तुम्ही पण अचलपूर? मी अचलपूरचे नंबर लावलेला आहे पण अजून काहीच मेसेज सुद्धा आला नाही। आमचं मी KYC करायचं सिलेंडर लावलं पण माझं सिलेंडर गेलं कुठं आता म्हणते की डबल लावलं। म्हणजे तुम्ही जे बुकिंग झाली होती तुमच्या याच्यावर आता तुम्ही घ्यायला आले तर समजलं की तुम्हाला सर्व तुमचा सिलेंडर गायब आहे। दुसऱ्याला आता तुम्हाला 20 तारखेला लावलं। 20 तारखेला लावा म्हणते डबल 20 तारखेला। तालुका पुरवठा अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार जर DSC नंबर कोड मिळाला असेल OTP मिळाला असेल तर सिलेंडर तुम्हाला भेटायला पाहिजे। OTP आहे मोबाईलवर मध्ये आलेला आहे ना बुकिंग केलं तर। मग या सारा समाजासाठी रुपेश फरकुंडे, अमरावती।